कर्क राशीच्या जातकांनो, आजची पहाट तुमच्यासाठी केवळ एका नवीन दिवसाची सुरुवात नसून नशिबाच्या एका अत्यंत गूढ आणि धोकादायक वळणाची नांदी आहे, असे गुरुजींनी स्पष्ट संकेत दिले आहेत. आज ग्रह नक्षत्रांची अशी काही विचित्र युती होत आहे जी तुमच्या स्थिर आयुष्यात अचानक मोठी उलथापालट घडवून आणू शकते. तुमच्या आसपास अशा काही अदृश्य शक्ती सक्रिय झाल्या आहेत ज्या तुमच्या सुखाला आणि प्रतिष्ठेला ग्रहण लावण्याच्या तयारीत आहेत. आज तुमच्या घराच्या उंबरठ्यावर नेमके कोणते संकट उभे आहे आणि नियती तुम्हाला कोणते संकेत देत आहे हे समजून घेणे अनिवार्य आहे, कारण गुरुजींच्या मते एक छोटीशी चूक तुम्हाला कधीही न भरून निघणाऱ्या खाईत लोटू शकते. कर्क राशीच्या जातकांनो, गुरुजींनी आज तुम्हाला विशेष सावध राहण्याचा इशारा दिला आहे, कारण आज तुमची एक छोटीशी कायदेशीर चूक किंवा सरकारी नियमांकडे केलेले दुर्लक्ष तुम्हाला थेट पोलीस कोठडीच्या उंबरठ्यावर नेऊन उभे करू शकते. आजचा दिवस असा आहे जिथे तुमची बुद्धी भ्रष्ट होऊ शकते आणि घाईत घेतलेला गुंतवणुकीचा एक चुकीचा निर्णय तुमच्या आयुष्यभराची पुंजी क्षणात मातीत मिळवू शकतो. गुरुजी म्हणतात की ज्यांच्यावर तुम्ही आजवर जीवापाड विश्वास ठेवला त्यांच्याच मनात आज तुमच्या विरुद्ध काहीतरी भयंकर कारस्थान शिजत असण्याची दाट शक्यता आहे. ही वेळ तुमच्यासाठी एखादा मोठा आघात करून जाईल अशी भीती वर्तवण्यात आली आहे. कर्क राशीच्या जातकांनो, गुरुजींच्या मते तुमच्या कुंडलीत आज निर्माण झालेला हा काळ असा आहे जो केवळ तुमच्या संपत्तीवरच नाही तर तुमच्या आरोग्यावर आणि मानसिक शांततेवरही घाला घालू शकतो. मनात वारंवार येणारी अस्वस्थता ही केवळ तुमची भीती नसून येणाऱ्या मोठ्या वादळाची ती पूर्वसूचना असू शकते, असे गुरुजींचे सांगणे आहे. तुमच्या राशीवर आज कोणाची वक्रदृष्टी आहे आणि कोणता गुप्त उपाय तुम्हाला या विनाशाच्या गर्तेतून बाहेर काढू शकतो हे रहस्य जाणून घेणे तुमच्यासाठी आता काळाची गरज बनली आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण गुरुजींनी दिलेली ही अंतिम चेतावणी दुर्लक्षित केल्यास पश्चात्ताप करायलाही वेळ उरणार नाही. कर्क राशीच्या जातकांनो, गुरुजींनी आज तुमच्या कुंडलीतील ग्रहांच्या हालचालींचा एक अत्यंत गंभीर इशारा दिला आहे. आज चंद्राचे भ्रमण तुमच्या राशीतच असले तरी सूर्याची मकर राशीतील स्थिती आणि शनीची वक्रदृष्टी तुमच्या आर्थिक स्थिरतेला सुरुंग लावू शकते. गुरुजींच्या मते आज तुमच्या धनस्थानी बसलेले ग्रह तुम्हाला विनाकारण खर्च करायला प्रवृत्त करतील. तुमच्या खिशातून पैसा अशा मार्गांनी बाहेर पडेल ज्याचा तुम्ही कधी विचारही केला नसेल. आजची ग्रहांची चाल ही तुमच्या संचित धनासाठी सेव्हिंग्ज अत्यंत घातक ठरू शकते, त्यामुळे आज प्रत्येक रुपया खर्च करताना तो शेवटचा आहे असे समजूनच खर्च करा. कर्क राशीच्या जातकांनो, गुरुजी म्हणतात की आजचा दिवस आर्थिक व्यवहारांसाठी एखाद्या विखारी सापळ्यासारखा आहे. जर तुम्ही आज कोणाला कर्ज दिले तर तो पैसा परत मिळण्याची शक्यता जवळजवळ शून्य आहे. इतकेच नाही तर भागीदारीच्या व्यवसायात असलेल्या लोकांसाठी आजचा काळ अत्यंत संकटाचा आहे. तुमच्या जोडीदाराच्या एका चुकीच्या निर्णयामुळे किंवा गुप्त व्यवहारामुळे तुमची आर्थिक पत रसातळाला जाऊ शकते. आज बाजारात मोठी गुंतवणूक करणे किंवा शेअर मार्केटमध्ये पैसे लावणे म्हणजे स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेण्यासारखे आहे, कारण ग्रहांची स्थिती आज तुम्हाला मोठ्या तोट्याच्या खाईत ढकलण्यासाठी सज्ज आहे. कर्क राशीच्या जातकांनो, गुरुजींनी वर्तवलेल्या भविष्यवाणीनुसार आज तुमच्या कामाच्या ठिकाणी किंवा व्यापारात पैशांच्या चोरीची किंवा फसवणुकीची दाट शक्यता आहे. तुमची आर्थिक स्थिरता बिघडवण्यासाठी तुमचे स्पर्धक आज कोणत्याही थराला जाऊ शकतात. एखादा जुना व्यवहार जो तुम्हाला फायदेशीर वाटत होता तोच आज तुमच्या गळ्यातील फास बनण्याची भीती आहे. गुरुजी सुचवतात की जोपर्यंत सूर्यास्त होत नाही तोपर्यंत कोणत्याही मोठ्या करारावर स्वाक्षरी करू नका. आजची ही आर्थिक अनिश्चितता तुमच्या मानसिक शांततेचा बळी घेऊ शकते, त्यामुळे संयम ठेवा आणि नशिबाचा हा आर्थिक फेरा संपेपर्यंत सावध पावले टाका. प्रमाणे आहे. कर्क राशीच्या जातकांनो, गुरुजींच्या मते तुमच्या कुंडलीत आज निर्माण झालेला हा काळ असा आहे जो केवळ तुमच्या संपत्तीवरच नाही तर तुमच्या आरोग्यावर आणि आत्मविश्वासावरही मोठा घाला घालू शकतो. आज तुमच्या राशीवर आश्लेषा नक्षत्राचा जो नकारात्मक प्रभाव पडणार आहे तो तुमच्या शरीरात अचानक व्याधी निर्माण करू शकतो. विशेषतः पोटाचे विकार, विषबाधा किंवा छातीत धडधड होण्यासारखे प्रकार आज घडू शकतात. गुरुजी इशारा देतात की आज शरीराकडे केलेले थोडेही दुर्लक्ष तुम्हाला हॉस्पिटलच्या खाटेपर्यंत नेऊ शकते. तुमच्या आरोग्याची ही बिघडलेली स्थिती तुम्हाला मानसिकदृष्ट्या इतके कमजोर करेल की तुम्हाला साध्या निर्णयांमध्येही भीती वाटू लागेल. कर्क राशीच्या जातकांनो, मनात वारंवार येणारी अस्वस्थता आणि छातीत होणारी धगधग ही केवळ तुमची भीती नसून येणाऱ्या मोठ्या संकटाची ती पूर्वसूचना असू शकते, असे गुरुजींचे सांगणे आहे. आज तुम्हाला सतत असे वाटत राहील की कोणीतरी तुमचा पाठलाग करत आहे किंवा तुमच्या विरुद्ध काहीतरी वाईट घडणार आहे. गुरुजी म्हणतात की हा केवळ भ्रम नसून तुमच्या कुंडलीतील ग्रहांचे दोष तुमच्यावर हा मानसिक दबाव टाकत आहेत. आज रात्री झोपताना किंवा प्रवासात असताना तुम्हाला विलक्षण नकारात्मक अनुभव येऊ शकतात. तुमच्या मनातील ही भीती तुमच्या कार्यक्षमतेवर परिणाम करेल, ज्यामुळे तुमचे शत्रू अधिक प्रबळ होण्याची शक्यता आहे. कर्क राशीच्या जातकांनो,
तुमच्या राशीवर आज नेमकी कोणाची वक्रदृष्टी आहे आणि कोणता गुप्त शत्रू तुमच्या विनाशाची वाट पाहत आहे हे रहस्य आता उघड होत आहे. गुरुजींच्या मते तुमच्या ओळखीतीलच अशी एक व्यक्ती आहे जी बाहेरून गोड बोलते पण जिच्या मनात तुमच्याबद्दल कालकूट विष भरलेले आहे. हा शत्रू तुमच्या घरातील किंवा कामाच्या ठिकाणचा एखादा जुना द्वेष मनात ठेवून बसलेला माणूस असू शकतो. आज हा गुप्त शत्रू तुम्हाला अशा वळणावर आणून सोडेल जिथे तुम्हाला कोणाचीच मदत मिळणार नाही. या विनाशाच्या गर्तेतून बाहेर पडण्यासाठी गुरुजींनी दिलेला उपाय आणि या भीतीदायक फेऱ्यातून मुक्ती मिळवण्याचे मार्ग जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ पुढे पहा, कारण हा धोका टाळणे आता तुमच्या हातात उरलेले नाही. कर्क राशीच्या जातकांनो, गुरुजींनी आजच्या पंचांगाचा अभ्यास करून एक अत्यंत भयावह इशारा दिला आहे. आज माघ मासातील शुक्ल पक्षाची ती पौर्णिमा तिथी आहे, जी तंत्रमंत्र आणि नकारात्मक शक्तींच्या प्रभावासाठी अत्यंत संवेदनशील मानली जाते. आज रात्री पहाटेचे 3:39 पर्यंत ही तिथी असल्यामुळे तुमच्या आसपासच्या वातावरणात एक प्रकारचे अनामिक दडपण जाणवेल. गुरुजींच्या मते आज रात्री सकाळचे 11:57 पर्यंत पुष्य नक्षत्राचा प्रभाव असला तरी त्यानंतर लागणारे आश्लेषा नक्षत्र हे सर्प नक्षत्र मानले जाते. हे नक्षत्र तुमच्या राशीसाठी अशा फासासारखे आहे जे तुमच्या विचारांना आणि बुद्धीला पूर्णपणे जखडून टाकू शकते, ज्यामुळे तुम्ही स्वतःच स्वतःचे नुकसान करून घ्याल. कर्क राशीच्या जातकांनो, गुरुजींनी आजचा सर्वात प्राणघातक आणि धोकादायक काळ कोणता आहे यावर शिक्कामोर्तब केले आहे. आज दुपारी पहाटेचे 4:46 ते संध्याकाळी सकाळचे 6:09 या वेळेत राहू काळ असणार आहे. गुरुजी ठामपणे सांगतात की या 1.5 तासाच्या काळात तुम्ही चुकूनही घराबाहेर पडू नका किंवा कोणताही आर्थिक व्यवहार करू नका. या काळात राहूची सावली तुमच्या नशिबावर इतकी गडद असेल की तुम्ही घेतलेला एखादा साधा निर्णयही तुमच्या मृत्यूला किंवा मोठ्या अपघाताला आमंत्रण देऊ शकतो. हा काळ म्हणजे नियतीने रचलेला असा सापळा आहे ज्यामध्ये अडकल्यानंतर सुटणे अशक्य आहे, असे गुरुजींचे स्पष्ट मत आहे. कर्क राशीच्या जातकांनो, आज रवी पुष्य योगाची सावली असली तरी गुरुजींच्या मते कर्क राशीसाठी आज ग्रहांची युती विषयोगासारखी फळे देणारी ठरणार आहे. थोडाही निष्काळजीपणा तुमच्या घरात अशांतता आणि वादाचे असे वादळ निर्माण करेल जे शांत व्हायला अनेक वर्षे लागतील. ज्यांना आज प्रवास करायचा आहे त्यांनी विशेष काळजी घ्यावी, कारण ग्रहांची स्थिती अचानक होणाऱ्या घातपाताकडे निर्देश करत आहे. गुरुजी सुचवतात की या धोक्याच्या काळात स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी तुम्हाला काही विशेष नियम पाळावे लागतील. आजची ही वेळ तुमच्या संयमाची आणि विश्वासाची परीक्षा घेणारी ठरणार आहे, त्यामुळे नशिबाने दिलेल्या या इशाऱ्यांकडे डोळेझाक करण्याची चूक करू नका. कर्क राशीच्या जातकांनो, कौटुंबिक आघाडीवर आजचा दिवस अत्यंत संवेदनशील आणि स्फोटक असल्याचे गुरुजींनी सांगितले आहे. आज तुमच्या घरातील शांतता अचानक भंग पावेल अशा घटना घडण्याची शक्यता आहे. विशेषतः मुलांच्या हट्टीपणामुळे किंवा त्यांच्या एखाद्या छुप्या कृतीमुळे समाजात तुमची मान खाली जाण्याची वेळ येऊ शकते. गुरुजी इशारा देतात की आज घरातील मोठ्या व्यक्तींशी बोलताना तुमच्या आवाजात नम्रता नसेल तर त्याचे रूपांतर कायमस्वरूपी वादात होऊ शकते. आज कुटुंबातील एखादी व्यक्ती तुमच्यापासून काहीतरी मोठे रहस्य लपवत आहे, जे बाहेर आल्यास तुमच्या नात्याचा पायाच उखडला जाऊ शकतो. कर्क राशीच्या जातकांनो, जोडीदारासोबत साध्या कारणावरून होणारे वाद आज विकोपाला जाऊन नात्यात कधीही न भरून येणारी दरी निर्माण करू शकतात, अशी भीती गुरुजींनी व्यक्त केली आहे. तुमच्या वैवाहिक जीवनात आज तिसऱ्या व्यक्तीचा हस्तक्षेप होण्याचे संकेत मिळत आहेत. ही तिसरी व्यक्ती तुमच्या जवळचीच असून ती तुमच्या संसारात विष कालवण्याचं काम करत आहे. गुरुजी म्हणतात की आजचा दिवस तुमच्या संयमाची परीक्षा घेणारा आहे. जर तुम्ही आज क्रोधाच्या भरात जोडीदाराला काही अपशब्द वापरले तर ते शब्द तुमच्या नात्याचा अंत ठरू शकतात. ही वेळ सावरण्याची आहे, भांडण्याची नाही, हे लक्षात ठेवा. कर्क राशीच्या जातकांनो, प्रेमसंबंधांमध्ये वावरणाऱ्या लोकांसाठी आजचा काळ एखाद्या अग्निपरीक्षेसारखा आहे. गुरुजींच्या मते तुमच्या प्रेमात आज एखादा जुना गैरसमज किंवा कोणाचे तरी बाहेरचे कारस्थान काहूर माजवू शकते. आज तुमच्या प्रिय व्यक्तीच्या मनात तुमच्याबद्दल संशयाचे बीज पेरले जाण्याची शक्यता आहे. गुरुजी सांगतात की आज तुम्ही कोणाशी काय बोलता आणि कोणाकडे पाहून हसता यावरही तुमचे नियंत्रण असणे आवश्यक आहे, कारण तुमच्या एका चुकीच्या कृतीचा अर्थ भलताच काढला जाईल. आज तुमचे सर्वात जवळचे नातेच तुम्हाला सर्वात जास्त दुःख देऊ शकते, त्यामुळे आज कोणावरही आंधळा विश्वास ठेवणे टाळा. कर्क राशीच्या जातकांनो, आरोग्याच्या बाबतीत आजचे ग्रह तुम्हाला अत्यंत भयावह इशारा देत आहेत. गुरुजींच्या मते पोटाचे विकार किंवा अचानक उद्भवणाऱ्या शारीरिक व्याधी आज तुमच्या जीवावर बेतू शकतात. आज तुमच्या खाण्यापिण्यातून किंवा बाहेरील संपर्कातून तुम्हाला एखादा असा आजार जडू शकतो ज्याचे निदान होणेही कठीण जाईल. ही केवळ शरीराची पीडा नसून नशिबाने दिलेला हा असा दट्ट्या आहे जो तुम्हाला पूर्णपणे हतबल करून टाकेल. गुरुजी सांगतात की आज विनाकारण दवाखान्याच्या पायऱ्या चढाव्या लागू नयेत असे वाटत असेल तर स्वतःच्या प्रकृतीकडे अजिबात दुर्लक्ष करू नका आणि आजच्या दिवशी बाहेरील अन्न पूर्णपणे टाळा.
कर्क राशीच्या जातकांनो, नशिबाचा हा क्रूर फेरा शांत करण्यासाठी आणि आज ओढवणाऱ्या संकटांपासून मुक्ती मिळवण्यासाठी गुरुजींनी एक अमोघ उपाय सांगितला आहे. या संकटातून तुम्हाला केवळ सूर्यदेवाची शक्तीच वाचवू शकते. आजच्या दिवशी तांब्याच्या कलशात थोडे अक्षदा आणि लाल फूल टाकून सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करा. अर्घ्य अर्पण करताना ओम सूर्याय नमः या मंत्राचा उच्चार करा. गुरुजींच्या मते सूर्याचे तेज तुमच्या राशीवरील आलेले नकारात्मकतेचे सावट दूर करेल. जर तुम्हाला शक्य असेल तर आज गरिबांना गव्हाचे किंवा गुळाचे दान करा, ज्यामुळे तुमच्यावरील आलेले मोठे अरिष्ट टळू शकेल. कर्क राशीच्या जातकांनो, गुरुजींचे अंतिम शब्द लक्षात ठेवा. संकटे कितीही मोठी असली तरी तुमची सतर्कता, शुद्ध आचरण आणि देवाची भक्तीच तुम्हाला या विनाशाच्या गर्तेतून सुखरूप बाहेर काढू शकते. आज नकारात्मक विचारांना मनात थारा देऊ नका, कारण तुमचे मन जेवढे कमकुवत होईल तेवढा ग्रहांचा प्रकोप वाढेल. गुरुजींनी दिलेली ही आजची चेतावणी आणि हे उपाय जर तुम्ही श्रद्धेने पाळले तरच तुम्ही उद्याचा दिवस सुखाचा पाहू शकाल. नेहमी सकारात्मक रहा आणि येणाऱ्या काळाला धैर्याने सामोरे जा. लक्षात ठेवा, जो सावध राहतो त्याचे रक्षण साक्षात परमेश्वर करतो. कर्क राशीच्या जातकांनो, गुरुजींनी आज जे काही संकेत आणि इशारे दिले आहेत ते केवळ तुम्हाला घाबरवण्यासाठी नसून तुम्हाला येणाऱ्या संकटांपासून सावध करण्यासाठी आहेत. लक्षात ठेवा, नियती फक्त त्यांनाच साथ देते जे काळाची पावले ओळखून स्वतःमध्ये बदल घडवतात. आजचा दिवस तुमच्यासाठी संयम, श्रद्धा आणि सतर्कतेची एक मोठी परीक्षा आहे. जर तुम्ही गुरुजींनी सांगितलेले उपाय श्रद्धेने केले आणि आजच्या त्या धोक्याच्या काळात स्वतःवर नियंत्रण ठेवले तर साक्षात काळही तुमचे काही वाकडे करू शकणार नाही. तुमच्या कर्माची शुद्धता आणि देवावरील विश्वास हीच तुमची खरी ढाल ठरणार आहे. कर्क राशीच्या जातकांनो, आजच्या या गंभीर परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी मनात कोणताही संशय ठेवू नका. गुरुजी म्हणतात त्याप्रमाणे सूर्यदेवाची उपासना करा आणि आपल्या वाणीवर ताबा ठेवा. आजची ही रात्र जरी भयावह वाटत असली तरी उद्याची पहाट तुमच्यासाठी आनंदाचा प्रकाश घेऊन येईल. जर तुम्ही आज दिलेली ही चेतावणी गांभीर्याने घेतलीत तरच. आज कोणाचेही मन दुखवू नका आणि कोणत्याही अनैतिक मार्गाचा अवलंब करू नका, कारण आजचे एक चुकीचे पाऊल तुम्हाला अनेक वर्षे मागे नेऊ शकते. कर्क राशीच्या जातकांनो, तुमच्या जीवनातील ही संकटे कायमची दूर व्हावीत आणि स्वामींची कृपा तुमच्यावर सदैव राहावी हीच ईश्वरचरणी प्रार्थना. गुरुजींनी सांगितलेली ही माहिती जर तुम्हाला मोलाची वाटली असेल तर हा व्हिडिओ तुमच्या जवळच्या कर्क राशीच्या व्यक्तींना नक्की शेअर करा, जेणेकरून तेही या संकटातून वाचू शकतील. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका, जेणेकरून सकारात्मक ऊर्जा तुमच्या पाठीशी राहील. नेहमी सतर्क रहा, सुरक्षित रहा. स्वामी तुम्हा सर्वांचे कल्याण करो.